एक और सरकार कहती है कि स्मार्ट मीटर किसी पर भी जबरन नहीं लगाए जाएंगे, लेकिन दूसरी ओर राज्य के कई क्षेत्रों से लोगों की इच्छा के विरुद्ध स्मार्ट मीटर लगाए जाने की शिकायतें सामने आ रही है। स्मार्ट मीटर लगाए जाने के बाद उपभोक्ताओं को पहले की तुलना में काफी अधिक बिजली बिल मिलने की शिकायतें भी पूरे राज्य से प्राप्त हो रही है। बढ़े हुए बिजली बिलों के कारण आम जनता आर्थिक रूप से परेशान है और उनमें भारी नाराजगी देखी जा रही है। सरकार को इस गंभीर मुद्दे पर तत्काल ध्यान देते हुए शिकायतों की निष्पक्ष जांच करानी चाहिए तथा जिन उपभोक्ताओं को अत्यधिक बिजली बिल मिल रहे हैं उन्हें राहत प्रदान करने के लिए आवश्यक कदम उठाने चाहिए। ऊर्जा विभागाच्या संदर्भात स्मार्ट मीटरच्या संदर्भात जी काही बोंबाबोंब आहे, जी काही आरडाओरड आहे अध्यक्ष महोदय, ती अत्यंत प्रत्येक माणूस हा वैतागलेला आहे। आपले गिरीश व्यास भाऊ माजी आमदार, त्यांना 14 बिल आला, त्यांनीच तक्रार दिली। माजी आमदार विधान परिषदेचे आज स्मार्ट मीटरमुळे गरीब माणसाचं आता जगणं कठीण झालंय। एकीकडे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतो, पण इलेक्ट्रिक बिल एका घरामध्ये 5-5 हजारांनी वाढवून दिलाय। या स्मार्ट मीटरनी लोकांचं जगणं कठीण केलं अध्यक्ष महोदय। या लोकांनी खूप तक्रारी केल्या, एक तर मीटर मध्ये फॉल्ट आहे म्हणून सांगतात आणि धक्क्याने मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बिना आम्ही कोणालाही सक्ती करणार नाही, पण सर्व अधिकारी ऊर्जा विभागाचे विद्युत विभागाचे जाऊन जबरदस्तीने मीटर लावण्याचं काम चालू झालं आहे। मी तुम्हाला सांगतोय तो मीटर ज्या पद्धतीने फिरतोय आणि लोकांची डोकी सुद्धा त्या पद्धतीने फिरतायत। हे जे चाललंय बिल, आम्हाला 28-30 हजाराचं बिल येत होतं। काल परवा मी घरी गेलो, 1.5 लाखाचं बिल आला स्मार्ट मीटर लावल्यानंतर। हे सगळ्याकडेची बोंबाबोंब आहे। सत्ताधारी आहेत म्हणून त्यांच्याकडे नाही असं नाही आहे विषय। म्हणून आपल्याला या स्मार्ट मीटरच्या संदर्भात सरकारची भूमिका, त्यांनी 3,000चा तो मीटर 22,000 रुपये खर्च करतो आम्ही, बनतो 3,000 आणि 22,000 रुपयाच्या अदानीच्या घशात घालण्याचं काम चालले झालंय अध्यक्ष महोदय। म्हणून माझी विनंती आहे की या स्मार्ट मीटरच्या संदर्भात जी काही आकडेवारी आता पुढे आली, तक्रारी नाहीत, तक्रारी प्रत्येक जण करतोय, त्या संदर्भाची चौकशी करा आणि यातून या लोकांना आपण मुक्ती द्या अशी मागणी करतो।